मंडळी शांत बसा. हरे जय जय राम कृष्ण काळी झाली. रूप पाहता दोषी रूप पाहता
काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या एकांतवासी गंगा देवाच्या पूजने प्रदक्षिणा
पुन्हा एक सूचना आहे आपल्या सर्वांना. सूचना एक महत्वाची कालही दिली. रघुनाथ कोंडाजी जाधव यांच्या घरासमोर 2-3 मोटरसायकल आहेत. आपल्याला त्या पंक्ती कीर्तनानंतर त्या बसवायच्या आहेत. ज्यांच्या कोणाच्या असतील त्या कृपया काढून घ्या. रघुनाथ कोंडाजी जाधव यांच्या घरासमोर आहे आणि यानंतर कोणी कृपया रस्त्यात गाड्या लावू नका अशी आपल्याला विनंती. काळ सारा वाचन करणे एकांत वासे गंगा स्नाने. काळ सारा वाचन करणे एकांत वासे गंगा
बहु भाषण भाषण
काळ सारावा चिंतनी एकांत वाशी गंगा स्नानी देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या फक्त आवाज द्यायचा विकोपेश आता बंद करा. युक्ताहार विहार नेमेंद्रियाशी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे. युक्ताहार विहार नेमेंद्रियाशी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल घवा तुका म्हणे आनंद. युक्ताहार विहार नेमेंद्रियाशी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण. विठ्ठल विठ्ठल विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलङ्काङ्कते ज्योतिकामोदिवक्त्रं फलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांशस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. दयांची केली स्मरण वय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता माझे दंडवत तुमच्या आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी काळ सारावा चिंतनी एकांतवाशी गंगा स्नानी देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहारणी इंद्रियाशी सार नसावी वासर निद्रा बहु भाषण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी केतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान वैष्णव भक्त देवचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा 4 चौकडे एका अभंगा प्रमाणाला असणाऱ्या अशा चौकडीचा 4 चरणाचा अभंग सर्वांच्या परिचयाचा साधा सरळ सोपा अभंग असून आजच्या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज या मानवी जीवनामध्ये
अवघा आनंद प्राप्त होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याची समीक्षा आजच्या अभंगामध्ये करतात. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. साधू संतांच्या आशीर्वादानं वारकऱ्यांच्या सहकार्यानं समस्त ग्रामस्थ मंडळी पिंपळगाव खांब यांच्या संयुक्त विद्यमानं चालत असलेला हा नामयज्ञ, त्या नामयज्ञाचं हे 39 वर्ष आणि 39व्या वर्षातील हे 6व्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प समस्त ग्रामस्थ मंडळी, आयोजक मंडळी, सप्ताह कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानं ही सेवा माझ्याकडे आली. आज कार्यक्रमासाठी ज्यांचं विशेष सेवा आहे ते श्री बाळासाहेब सीताराम बोराडे, श्री संजय सीताराम बोराडे, श्री लक्ष्मण सीताराम बोराडे या मान्यवर मंडळींची आज कीर्तनासाठी सेवा आहे. ज्यांच्या विशेष संपर्कातून येण्याचा योग आला ते आमचे परमार्थ स्नेही आपल्या विभागाचं वैभव आदरणीय आमचे पंढरीनाथ महाराजांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्याकडे आली. आमच्या सहयोगदारांचा नेहमी संपर्क त्या निमित्तानं राहिला आणि मग कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या मोठ्या प्रमाणात मातृवर्ग, पितृवर्ग, पंचक्रोशीतील सगळी ज्ञात अज्ञात जाणकार वारकरी मंडळी, उपस्थित सर्व टाळकरी मंडळी, आदरणीय आपल्या भागातील सर्व गायनाचार्य मंडळी, गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे निवृत्ती महाराज चव्हाणे, गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे भास्कर महाराज आहेत, म्हणजे संदीप महाराज असतील, चंद्रबाबा बोराडे असतील, दोन्ही मृदंगाचार्य आमचे मयूर महाराज असतील, आदरणीय आमचे महेश महाराज असतील आणि मग उपस्थित सगळी मंडळी, सगळ्यांना कोटी कोटी दंडवत प्रणिपात करतो. या अभंगाच्या भावार्थाकडे वळतो. विठ्ठल अभंग विशेषतः बाल वारकऱ्यांचे एक सारी टाळ्या वाजत म्हणतात लहान बाळामध्ये देव असतो आणि ते बाळ कीर्तनाला आल्यापासून म्हणते कीर्तनात देव आल्यासारखं वाटायला लागलं. मोठा गोडवा त्या वयात असा छंद असला पाहिजे. मला आपली पोरं ह्या वयात गळ्यात येणार नाही. आता काय घेऊन राहतात. आता हे कीर्तनात मी सांगत नाही, कवा तरी नंतर सांगत असं. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग साधा आहे, सरळ आहे, सोपा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज मानवी जगतामध्ये आलेली जे जीव दशेला आलेली जी काही माणसं आहेत यांना अवघानंद प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर आजच्या अभंगामध्ये उपाय सांगतात. मंडळी, हा मृत्यू लोक आहे आणि या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्याने जी जी माणसं म्हणून जन्माला घातले, मग ती स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, ज्ञानी असू द्या, अज्ञानी असू द्या, थोर असू द्या, मोठा असू द्या, लहान कशी असू द्या, जी जी काही माणसं म्हणून जन्माला घातले त्या प्रत्येक मानवी जीवनाचा जर आपण विचार करायला गेलो तर प्रत्येक मानवी जीव सध्या आनंदाच्या पाठीमागो पळतोय. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल मग हा प्रत्येक जीव आनंदाच्या म्हणजे याला कलियुग कमी धावपळीचं युग जास्त म्हणतात. स्त्री असू द्या नाही तर पुरुष असू द्या, कोणी असू द्या, महाराज आपल्या सगळ्यांची जी सध्या पळापळ चालू आहे त्या पळापळीचा एकच उद्देश आहे की आपल्या जीवनामध्ये आनंद मिळाला पाहिजे, नवे नवे आपले जीवन आनंदी झालं पाहिजे, याच्यासाठी सगळ्यांची धावपळ आहे. तुम्ही म्हणाल हे सगळे आनंदी होण्याच्या पाठीमागे का लागले, याचं कारण मला सांगायचं आहे. कारण आमचं मूळ स्वरूप आनंदाचं आहे. श्रुती माता भगवान परमात्म्याचं वर्णन करताना म्हणते, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची मीमांसा करताना श्रुती माता म्हणते तो सत आहे, चित आहे, आनंद रूप आहे. आणि तसंच तुम्ही आम्ही भगवान परमात्म्याची लेकर आहे. पण नाथ महाराज म्हणजे कल्पना अविद्या तेने झाला जीव, नाहीतर मग तसं आपण शिवच आहोत पण कल्पना अविद्येने आपण कोण झालो, जीव झालो. तसं भगवान परमात्म्याचीच आम्ही लेकर असल्यामुळे तर इकडे नाशिक मध्ये काय म्हणे मला माहिती नाही, आमच्याकडे म्हणतात बाप तसा बेटा आणि कुंभार तसा आहे नाही म्हणजे मग आपलं साम्य होण्याजोग आहे म्हणायचं. बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा, तसं भगवान परमात्म्याचे आम्ही लेकर आहे. भगवान 15व्या अध्यायामध्ये वर्णन करताना म्हणतात, अर्जुना ममैवांशो जीव लोके जीव होत सनातनः मनषष्ठानि इंद्रियाणि प्रकृती स्थानी करिष्यति. 11व्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानोबा म्हणतात मी एकांशेन स्थितो जगत. अर्जुना माझ्या एका अंशावरती जगत स्थित आहे. वा, म्हणजे भगवान परमात्म्याचे तुम्ही आम्ही लेकर आहे. भगवान परमात्म्याचं स्वरूप काय आहे, तो सतरूप आहे, तो चितरूप आहे आणि तो आनंद रूप आहे.
मग त्याच्या सत ह्या पदाला अनुषंगून आम्हाला सगळ्यांना अमरत्वाची इच्छा आहे. त्याच्या चित ह्या पदाला अनुषंगून आम्हाला सगळ्यांना ज्ञानवान होण्याची इच्छा आहे. आणि अभंगाच्या दृष्टीने महत्वाचं त्याच्या सच्चित आणि आनंद ह्या पदाला अपेक्षून आम्हा सगळ्यांना आनंदाची अपेक्षा आहे. विठ्ठल तोही आनंद कसा पाहिजे सगळ्यांना? आनंद असा एकदा 2-4 मिनिटापुरता नाही पाहिजे, कायमस्वरूपी आनंद पाहिजे, कधी न संपणारा शाश्वत प्रकारचा जो आनंद आहे तो आम्हाला आमच्या पत्रात पाहिजे. माझा सगळ्यांना प्रश्न आहे, 100 वर्षाचं भगवान परमात्म्याने आयुष्य दिले, सगळ्यांनी फक्त बोलत राहा म्हणजे माझं कीर्तन पुढे जाईल. 100 वर्षाचं आयुष्य भगवान परमात्म्याने दिलंय. त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला 99 वर्ष सुख दिलं आणि 1 वर्ष दुःख दिलं, पाहिजे का नको? आता सांगा. हे नको. बोलत राहा, फक्त जे खरं आहे ते बोलत राहा. 1 वर्ष सुद्धा दुःख नको. त्या 1 वर्षाला 365 दिवस आहे. तुम्हाला 364 दिवस सुख दिलं आणि 1 दिवस दुःख दिलं, आता तरी पाहिजे का? बोलत राहा ना. नको असं तर नाही म्हणा, नको. तुम्हाला एका दिवसाला जवळजवळ 24 तास आहे. 24 तासामध्ये 23 तास जर तुम्हाला सुख दिलं, 1 तास दुःख दिलं, तरी माणसाला नको आहे. 1 तासाला 60 मिनिट आहे. एकूण 60 मिनिट तुम्हाला सुख दिलं आणि 1 मिनिट दुःख दिलं, आता नकोट म्हणतात महिला मंडळाला. 1 मिनिटाला 60 सेकंद आहे. आता शेवटच्या मुद्द्यावर येतो. एकूण 60 सेकंद जर तुम्हाला सुख दिलं आणि 1 सेकंद दुःख दिलं, तरी ते आम्हाला नको आहे. याचा अर्थ आम्हाला जे सुख पाहिजे, आम्हाला जो आनंद पाहिजे, तो कायमस्वरूपी टेकणारा पाहिजे. माणसाला मी जर तुम्हाला सहज विचारलं, जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या? आपल्याला शाळेमध्ये होतं अन्न वस्त्र निवारा. अन्न वस्त्र निवारा. आता महिला तुम्हाला पुन्हा प्रश्न आहे, तुम्ही बोलत राहिले तर कीर्तन पटापटा होईल. तुम्हाला रोज गुलाबजाम पाहिजे का कायमस्वरूपी आनंद पाहिजे? खरं सांगा पटापटा. आता कायमस्वरूपी आनंद पाहिजे म्हणजे गुलाबजाम नको असं नाही, गुलाबजाम पाहिजे, पण त्याच्यापेक्षा काय महत्वाचं आहे? आनंद महत्वाचा आहे. पण तुम्हाला येवल्याची 20,000ची साडी पाहिजे का कायमचा आनंद पाहिजे? आता सांगा. आनंद पाहिजे. बरं झालं साडी नाही मागितली, कुठून जायचं? मी साडी मी कुठं जायचं साडी घ्यायला? असं अन्न वस्त्र झालं. तुम्हाला 10 कोटीचा बंगला बांधून पाहिजे का मरेपर्यंत आनंद पाहिजे? आता सांगा. मरेपर्यंत आनंद पाहिजे. याचा अर्थ अन्न वस्त्र आणि निवारा याच्यापेक्षाही माणसाची मूलभूत गरज आनंद आहे, हे महत्वाचं आहे. विठ्ठल भगवान परमात्म्याचे आम्ही रूप असल्यामुळं त्याचे ते सगळं स्वरूपाचं जे श्रुती मातेने वर्णन केले, त्याच्या आनंदाच्या अनुषंगाने आम्हालाही वाटतं सगळ्यांना आम्ही आनंद झालं पाहिजे. आणि हा आपला मूळचा स्वभाव आहे. आणि या जगात सगळ्या गोष्टीला औषध आहे महाराज, पण मूळच्या स्वभावाला औषध नाही. विठ्ठल विठ्ठल अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी माणसांना का आता लय गोंधळ होईल. पुढं सरकायला लावलं मी
थोडं थोडं जागा असली तर पुढे सारखा, फक्त इथं कोणी येऊ नका माझ्या. थोडं थोडं सारखा, थोडस पुढं जरा, थोडस माणसं बसायला जरा हे होत आहे. थोडं थोडं जर जागा असली थोडं थोडं पुढं सारखा. नुसतं सरकल्यासारखं करू नका, खरंच सारखं. काही काही नुसतं सरकल्यासारखं करतात, पुढं सरकत नाही. ते काय होतं, त्यांची चुकच नाही. जे कीर्तन ऐकायला येतात ना ते आधी पुढे येऊन बसतात, आणि जे मागून उशिरा निवांत येतात त्यांच्यासाठी यांना त्रास नाही, त्यांच्यावर अन्याय बस. आता हाय तसंच बस. आता बघ, बडबड न करता सारखा विठ्ठल विठ्ठल. बस आता नका सरकू कोणाला. आता जे येतील त्यांना माग बसा म्हणून, माग बसू द्या. आता नका सर. माझा विषय चालला होता, ह्या मृत्यू लोकांमध्ये सगळे आनंदाच्या पाठीमागे धावतात. का आनंदाच्या पाठीमागे धावतात? तो आपला मूळचा स्वभाव आहे. आणि जगात सगळ्या गोष्टीला औषध आहे, माणसाच्या स्वभावाला औषध नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? निवृत्ती महाराज जर एखादा गायक कीर्तनाला उभा राहिला, स्वभाव सांगतो बरं का, पुढे जातो, आणि एखाद्या वेळेला पण देवा त्याच्याकडे माईक नसावा, म्हणजे कधी कधी होती गडबड असं तुमच्यासारखं कारण. आणि कधी कधी तो गायक पट्टीचा असतो, आणि मग योग असं असतो की थोडस नियोजनाचा ही कमी जास्त होतं, माईक कमी असतो, मग तो गायका शेजारी उभा राहतो, आणि मग कीर्तनकाराने एखादा विषय सांगितला की त्याचं प्रमाण त्याला पाठ असते महाराज. पण गायक जो ज्या मूळचा गायक आहे ना महाराज, हे त्याच्याकडे माईक नसला तरी तो बिना माईकची चाल उच्चारणार का? स्वभाव पक्वादी. आता आमची 2 मंडळी आहेत ना, महेश महाराज, मयूर महाराज, अजून एखादा तिसरा पक्वादी इथं माझ्या शेजारी बसला. तिकडे जर चाल म्हणली ना, नाही पक्वाद होता मांडीव का होईना पण थाप टाकील म्हणजे टाकेल का? स्वभाव बसू देत नाही माणसाचा. काही माणसं बसल्या नाही काय करता आलं तर ताडपत्रीची दोरी तरी काढते का? स्वभाव बसू देत नाही, हे सांगायचं मला असं. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे. आणि या मृत्यू लोकात महाराज सगळ्या या गोष्टीला औषध आहे, पण स्वभावाला औषध नाही. परत एक म्हणून सांगतो, आमच्या इकडे आहे का बघा, जित्याची खोड मेले, पण ह्या म्हणीत आता बदल करायचा. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, मेली तरी जात नाही मला. अशा गोष्टी ह्या खोड याचा अर्थ होतो स्वभाव. सांगतो तुम्हाला, पंढरीमान महिनाभरापूर्वी आम्ही आता इकडे आपल्या इकडं नाशिक आणि पुण्यामध्ये बऱ्यापैकी दहाव्याचे प्रकार आहेत. पुढे सांगतो पुढे जातो. आणि मग आमच्या तालुक्यामध्ये एखादा दावा होता, मी गावाचं नाव नाही सांगणार, तुम्ही रातोरात तिथं संपर्क करा, तुम्हाला. आणि मग योग असा की त्यांचे बंधू राजकीय वजन असल्यामुळं तो गडी जो गेला होता, मेला होता, म्हणजे एक्सपायर झाला, तो पेताळ होता. तर मला त्याचं आलं प्रवचन. आता आमच्या अडचणी अशा आहेत, प्रवचन आल्यावरती माळकरी का टाळकरी असं स्पष्ट बोलता येत नाही, ते तिथे गेल्यावर शोधायचं असतं काय भानगडीत. आणि मग योग असा की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 10व्याच्या वेळेला पिंड मांडलं जातं. आणि पिंड मांडल्याच्या नंतर आमच्या तिकडे नदीच्या काठाला पिंड मांडले तर 10व्याला मोठा समाज असतो. आणि मग प्रवचन, माझं प्रवचन करून मलाही कंटाळा आला, ऊन म्हणते, मी प्रवचन संपलं, भाषण संपली, भाताचा ओळा मांडून बळाच वेळ झाला होता, कावळा काय शिवेना, असून शिवेना, त्यामुळे बसायची वेळ आली. आणि मग कधी कधी काय होतं मला, थोडीशी अशी प्रथा आहे, एखाद्या वेळेला पिंड जर स्त्रीचा असला आणि जर कावळा असून शिवत नसला तर आमच्या इकडं, तुमच्या इकडे काय मला माहिती नाही, आमच्या पुण्यामध्ये त्या माणसाला जिवंतपणे जे आवडत आहे, मला स्वभावाकडे ते त्या पिंडाजवळ वाहतात. हे खरं आहे का खोटं आहे मला? जर बाईचा पिंड असला आणि जर कावळा लवकर नाही शिवलं तर तिथं काय वाहतात? मिशेरी, तपकी. आम्ही रोज पाहतोय, मी काय कुठं कथा पुराण वाचून नाही आलो, आम्ही पाहतोय तेच तुम्हाला सांगतो. बिस्किटचा पुडा, चहा. पहिल्यांदा तुम्हाला टेन्शन घ्यायचं कारण नाही, तुमचं तरी वाया जोग आहे. यांचा जर पिंड असला ना तर गांजेची पुढे सोडताच येत नाही महाराज. आता हे पेटण असल्यामुळं त्याच्या एका मित्रानं काय केलं, एवढीच बाटली होती पंढरी महाराज, एवढी अर्धी, त्याच्यात औषध भरून आणलं होतं, त्याचं औषध कळालं ना. आणि मग ते पाया पडायच्या निमित्ताने तिथे गेलो, ते पिंडाजवळ त्याने ठेवलं. मी पाहिलं, सगळ्यांनी पाहिलं. लोक म्हणते करायचं काय, कागस्पर्श होण्याची मतलब चला उठा. आम्ही सगळे उठलो, म्हणलं आता प्रसादानच घ्यायचे, काय काळजी करायचं कारण नाही. योग असा की तिथं वाहिल्याबरोबर कावळा लिंबाच्या झाडाचा खाली आला, टप 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 पुढे गेला. सगळ्यांना वाटलं शिवला म्हणजे टेन्शन गेला, आता उठायचंच म्हणजे आता प्रसादानच घ्यायचं. महाराज कावळा एवढा हुशार निघाला, पिंड राहिलं बाजूला, बाटलीच घेऊन गेला. काय बघतो आम्ही तेव्हापासून शोधितोय, हा पार्टीला गेला असून पुढं काय करायला. माझं एक वाक्य आज कीर्तनाच्या निमित्ताने घरी नाही माहिती, इतका परमार्थ करा, इतकं चांगलं वागा, इतकं नामचिंतन करा, इतका माळेचा जप करा, इतकी आळंदी पंढरी शिवारी करा. आम्ही मरावा, आमचा पीठ मांडला जावा, कावळा शिवायला उशीर व्हावा,
गावातल्या एका सज्जन वारकऱ्याने आपल्या पिंडाजवळ जावा, जोरात रामकृष्ण हरी म्हणावा, आम्हाला कावळा शिवावा शेवट होतो भला माझा भाऊ, सवयास लावायच्या तर याच्या लावा, त्याच्या काय लावता विठ्ठल विठ्ठल. सांगत होतो स्वभावाला औषध नाही, तसा तुमचा आमचा सगळ्यांचा स्वभाव आनंदाचा आहे आणि आम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जन्माला आल्यापासून मरीपर्यंत पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत सगळं जग हे आनंदाच्या पाठीमागे धावतंय. पण आनंद मिळाला का हा माझ्या पुढचा एक प्रश्न आहे. हे सांगणाऱ्याला सुद्धा नाही मिळत तर तुमचं जे सोडून काय घेऊन बसले तुम्ही इथं? कुणी असं हातवर करून माझ्या सकट सांगू शकत नाही महाराज माझं जीवन 100% आनंदी आहे, आज माझ्या जीवनात कोणतं दुःख नाही, आज माझ्या जीवनात कोणतं संकट नाही, आज मला कोणता त्रास नाही, आज मी तनाने सुखी आहे, आज मी मनाने सुखी आहे, असा म्हणणारा माणूस जगाच्या पाठीवर नाही की आनंदाच्या पाठीमागे धावणाऱ्यांची शोकांती काय मागणार. मग ऐका, एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे आपण लागल्याच्या नंतर ती गोष्ट जर स्वसामर्थ्याने मिळत नसेल तर शास्त्र असं सांगतं ती ज्याच्या जवळ आहे त्याला ती विचारली पाहिजे. असा नियम आहे. ऐका, एखादी चाल आहे आणि ती चाल मला येत नाही, त्याला मला अळवता येत नाही, मला तिचं काही कळत नाही, तर ज्याला येते मी त्याला ते विचारलं पाहिजे. एखादा बोल आहे तो मला वाजवण्यासाठी अवघड जातोय, ज्याला येतो ती त्याला विचारलं पाहिजे. एखादा माणूस त्या गोष्टीतला तज्ञ आहे त्याला विचारलं पाहिजे. मग सगळे जीव जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आनंदाच्या पाठीमागे धावतात महाराज, पण आनंद मिळाला नाही. मग आपण विचारलं पाहिजे. मग कोणाला विचारायचं? हे कोणाला विचारायचं? ऐका, जे आनंदी आहेत त्यांना विचारायचं. नवे नवे नुसते आनंदी नाही. आजच्या अभंगाचा सगळा मुख्य गाभा जर पुढे असेल तर तो शेवटच्या चरणातल्या उत्तरार्धात आहे. होईल अवघा तुका म्हणे आनंद. ज्या आपल्याला जर अगवा आनंद पाहिजे असेल, अवघा आनंद पाहिजे असेल तर आपण सुद्धा अशाच माणसाला विचारलं पाहिजे ज्यांच्या जवळ अवघा आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल. असे कोण आहेत? तर ह्या जगतामध्ये संत आहेत महाराज, आणि त्या संतांना ह्या मृत्यू लोकांमध्ये अवघा आनंद मिळालेला आहे. महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल. अवघा धारा आनंद अवघा धारा आपल्या सर्व जीवांना गरज याची आहे, आपली सगळ्यांची आवश्यकता आहे की आपण आनंदाच्या राशीवर बसलो पाहिजे, पण स्वसामर्थ्याने आनंद मिळत नाही. ज्या वेळेला एखादी गोष्ट स्वसामर्थ्याने मिळत नाही त्यावेळेला ज्याच्या जवळ आहे त्याला विचारलं पाहिजे. पंढरी महाराजांनी सुरेख प्रमाण दिलं तर तुमचं प्रमाण 2 मिनिटं खिशात ठेवणार आहे.
ती म्हणाल खिशात काम, मला ते पुढं कामाला लागते म्हणून पुन्हा खिशामध्ये 2 मिनिट. तुम्ही म्हणाल महाराज मग कोणाला विचारावं? ज्यांना अवघा आनंद प्राप्त झाला. जगाच्या पाठीवर अवघा आनंद कोणाला प्राप्त झाला? संतांना प्राप्त झाला. ऐका, ज्यांचा अभंग आहे त्यांचा आनंद सांगतो पुढे जातो. तुकोबराय किती आनंदी, मी थोडीशी कोटी सांगणार आहे, तेवढी घरी न्या मला. तुकोबराय किती आनंदी हे जर विचारलं तर पहिला मुद्दा सांगतो. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात आम्ही इतके आनंदी, इतके आनंदी, किती आनंदी, किती सुखी. तुम्ही फक्त मी प्रमाण सांगत त्यातला आनंद आणि सुख हे 2 शब्द वेचायचे. तुकोबारायांना झोपायला जी गादी होती, आता मला प्रमाणाची फार आवश्यकता नाही, पण तोंडी प्रमाणे घेऊ पडपट. तुकोबारायांना झोपायला जी गादी होती ना महाराज, ती सुद्धा सुखाची होती. कशाची होती? तुका म्हणे बघ नैवृत्तीवरी सुखाच्या शेजारी ठोडवी. शेज म्हणजे गादी सुखाची होती. तुम्ही मला महाराज पैशाने गादी विकत घेताय, तेव्हा झोप नाही मिळत. तुकोबारायांना गादी सुखाची होती कळाला मला, पण झोप सुखाची येत होती का? तुकोबाराय म्हणतात सुखे मी निजलो गाल शून्य सार येते. तुम्ही फक्त कोटी ध्यानात ठेवा, गादी सुखाची, त्याच्यावर झोप सुद्धा कशाची? सुखाची. तुकोबाराय सकाळी जर उठले महाराज तर आंघोळीला जात होते. आंघोळीला जात होते पुढं डोहावर. त्या डोहाचं नाव काय? आनंदाचे डोहे, आनंद तरंग. ऐका, गादी सुखाची, झोप सुखाची, सकाळी आंघोळीला गेलेला डोह कशाचा? सुखाचा. आणि आता मला पंढरी महाराजांच्या प्रमाणाकडे यायचं. आंघोळ केल्यावर कपडे घालत होती कोणते? सर्व सुख द्यालो, सर्व अलंकार. अलंकार सुद्धा घालत होते कोणते? सुखाचे अलंकार, सुखाचे अलंकार घालत होते. तुकोबारायांना विचारलं महाराज, गादी सुखाची, झोप सुखाची, आनंदाच्या डोहावर आंघोळीला जातात, सर्व सुख अंगामध्ये घालतात, तुमचं पोट त्यानं भरतं का हो? मग तुम्हाला पोट भरण्यासाठी काहीतरी खावं लागत असेल ना? महाराज म्हणजे खात होतो. पण काय खात होतो? तुका म्हणजे खातो वा 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 आनंदाचे लाडू. महिला मंडळ, तुम्हाला प्रश्न आहे, आतापर्यंत तुम्ही बुंदीचा लाडू पाहिला, आतापर्यंत तुम्ही शेंगदाण्याचा लाडू पाहिला, आतापर्यंत तुम्ही सुंठवड्याचा लाडू पाहिला, आणि पंढरी बाबा मला वाटलं माणसंच कळीची आहेत का काय, पण लाडू कळीचा निघालाय महाराज. कळीचा लाडू तुमच्याकडे आहे का नाही? ते कळीचा लाडू असतो. हे सगळे लाडू पाहिले. तिथं बसलेलं कोणी आनंदाचा लाडू खालाय का? आनंद नावाच्या माणसाच्या हॉटेलवाल्याचं नाव बरं का, नाही तर मला आमच्या हॉटेलवाल्याचं नाव आनंद आहे, तसं नाही. तुकोबाराय म्हणले आम्ही आनंदाचे लाडू खात होतो. तुकोबारायांना विचारलं महाराज आनंदाचे लाडू खात होते पण ते पोटभर मिळत होते का? कारण पंक्तीत 2 प्रकारचे पदार्थ असतात. ऐका, आता जर पंगत बसली ना महाराज, तर त्यामध्ये जी आमटी भात भाजी असतं ना, ती पंक्तीवाला सारखा हिंडतो. त्या पदार्थाला काय म्हणतात माहितीये का? महाराज म्हणले किती जन्म झाला. त्याच्यामध्ये जे स्वीट असते ना, श्रीखंड बासुंदी, ते बादलीवाला जातानाच म्हणतो आता मागुता येईल हे कोण घडे. त्या मनाने जॉईन केले बघ. तुकोबारायांना विचारले आनंदाचे लाडू पोटभर खात होते का? महाराज म्हणले पोटभर खात होतो. माणसाचं पोट भरले कशावरून कळतं? जेवताना ढेकर आला की समजायचं ढेकरी जेवण दिसेसाचे नाही तरी काचे कुंथा कुंथी. तुकोबाराय म्हणले ढेकर आला की समजायचं जेवण झालं. मग तुकोबारायांना विचारलं महाराज तुम्हाला आनंदाचे लाडू खात होते, ढेकर येईपर्यंत होते, पण तुम्हाला तुकोबाराय म्हणले ढेकर येत होते ते सुद्धा आनंदाचे होते. त्याची येता ती ढेकर आनंदाचे हरी हर, आनंदाचे हरी हर, आनंदाचे हरी हर. ढेकर येत होते ते सुद्धा आनंदाचे होते. आता याच्या व्यतिरिक्त आनंद जगात पुढे आहे का ना? गादी सुखाची, झोप सुखाची, आंघोळीचा डोहा आनंदाचा, कपडे घालत होते सुखाचे, खात होते आनंदाचे लाडू, आणि आनंदाचे लाडू खाल्याच्या नंतर ढेकर जो बाहेर येत होता तो सुद्धा आनंदाचा होता. याला म्हणायचं अवघा आनंद. हा भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. अवघा आनंद तुकोबारायांना झाला होता. मग तुकोबारायांना विचारलं महाराज तुम्हाला जो अवघानंद प्राप्त झालाय ना, तो अवघानंद आम्हाला मिळायला पाहिजे, त्यासाठी काय करू? तुकोबाराय म्हणतात जोडी देवाचे. मी आपण थोडा उलटा प्रवेश केलाय. हा अवघानंद पाहिजे ना, मग काय करा? तुकोबारायांनी सांगितलं जोडी देवाचे चरण. तुम्ही म्हणाल देवाचे चरण का? त्याचं कारण आहे तुझे पाये सुख सर्व, तुझ्या पाये सुख तुका म्हणे काही न मागे आणि
म्हणे काही न मागे आणि काय करा अवधानलं पाहिजे ना काय करा देवाचे चरण जोडा ह्याच अभंगात आलेलं आहे जोडे देवाचे चरण देवाचं चरण जोडा कारण देवाच्या सानिध्यात गेल्याशिवाय माणूस या मृत्यू लोकामध्ये सुखी होत नाही दोन ठिकाणी सुख एक ह्याची ठाई बहुपाय संतांच्या आणि सुखरूपायचा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तू म्हणून देवाच्या जवळ गेलं पाहिजे तुम्ही म्हणा म्हणा मग लगेच आता आम्ही उठतो देवाच्या जवळ जातो देवाच्या जवळ जाणं किंवा देवाचं पाय आपल्याला भेटणं एवढं सोपं नाही मान किती अवघड आहे जनकाला सांगतो विठ्ठल सोन्याचे पर्वत पर्वती पाषाण सोन्याचे पर्वत पर्वती पाषाण मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहे प्राप्त होत नाही ज्याला माहिती आहे त्याला विचारा तुकोबरांना विचारलं महाराजांचं जीवन आनंदी महाराजांनी सांगितलं जोडी देवाचे चरण पण जोडी देवाचं चरण एवढं सोपं नाही तेच तुकोबराय म्हणतात देवाचे चरण किती दुर्लभ आहे महाराज म्हणतात सोन्याचे पर्वत पर्वती एक वेळेला हे सगळे पर्वत आहे ना आपल्या ब्रह्मगिरी सारखे सगळे सोन्याचे करता येतील सोन्याचे पर्वत करवती पाषाण सोन्याचे करवती परी हे दुर्लभ विठोबाचे पाय अवघे अनुरान कल्पतरू करवती परी हे दुर्लभ विठोबाचे पाय ते उपाय समुद्रे सागर भरवेल गंगा मनवे लोगार आहे काळा परी हे दुर्लभ विठोबाचे पाय ते उपाय न सरते भूत भविष्य कळो येईल वर्तमान करवेल प्रसन्न रीती सिद्धी परी हे दुर्लभ विठोबाचे पाय ते उपाय न सरते तुकोबरायांनी विचारलं महाराज तुम्हीच आम्हाला सोपं करून सांगितलं तुम्ही पुन्हा अवघडात नेलं अवघानंद पाहिजे देवाचं चरण जोडायचे ना मग आम्हाला देवाचे तर चरण जोडायचे पण देव भेटणं लय दुर्लभ आहे महाराज म्हणले तो किती दुर्लभ असला पण काही उपाय केले तर तो सुद्धा मिळतो मग देवच पाहिजे ना तुम्हाला काय करा हे उपाय लाभाचे तुम्ही मी सांगतो ते लाभाचे उपाय केले की तुम्हाला देव मिळेल आणि देव मिळाला की तुम्हाला आनंद मिळेल तुकोबारायाला सांगितलं महाराज वेळ होत आला लय आडे वेडे न घेता आम्हाला अवघा आनंद पाहिजे देवाचे चरण जोडा तुम्ही सांगितलंय देव भेटणं अवघड आहे आम्हाला कळालंय पण तो अवघड असणारा देव आम्हाला प्राप्त व्हावा याच्यासाठी तुमचं म्हणणं आहे ना लाभाचे उपाय करा मग सांगा ना आम्हाला देव प्राप्तीसाठी लाभाचा उपाय कोणता तुकोबरायांनी ते लाभाचा उपाय सांगितलाय अभंगाच्या पहिल्या चरणात Oh
जीवाला अवघा आनंद पाहिजे. अवघा आनंदासाठी तुकोबरांनी विचारलं, देवाचं चरण जोडायला सांगितलं. देवाचे चरण अवघडे, लाभाचे उपाय करायला सांगितले देवासाठी. मग कोणता उपाय केल्याच्या नंतर आम्हाला देवाचे चरण जोडतील, त्यातला पहिला उपाय सांगितला. काय करा बाबांनो, ऐका. काळ सारावा चिंतने. काळ म्हणजे कोणता? दिला या काळे अवकाश. भगवान परमात्म्याने जो पदरात दिलाय सध्या, तुकोबरा त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, बरवे झाली आजीवरी नाही पडिलो कोरोनाच्या आरी, असं म्हणत जा जरा. वाचून आलो येथवरी आणि मारुतीरायाकडे बघून म्हणा, उरले ते हरे तुम्हा समर्पण. महाराज एक वाक्य सांगू. कोरोनाची 1 लाट आली, 2 लाटा आल्या, 3 लाटा आल्या. भली माणसं, श्रीमंत माणसं आमच्या समोर लाटांमध्ये वाहून गेली. पण आज आम्ही तुम्ही बजरंग बलीच्या दरबारामध्ये कीर्तन ऐकायला मी करायला जिवंत आहे, केवळ भगवान परमात्म्याची इच्छा आहे. त्यांनी जर ठरवलं नाही 1 सेकंद बसून द्यायचं, नाही बसून देणार. दिला या काळे, त्याने अवकाश दिलाय तो काळ. काय करा? चिंतनामध्ये सारा. ते मला चिंतन घालवायचं म्हणजे मग कोणाचं चिंतन करायचं? चिंतन 3 प्रकारचं आहे. जडाचं चिंतन, एक जीवाचं चिंतन, एक देवाचं चिंतन. मायबाप जडाच्या चिंतनाचा फायदा नाही, जीवाच्या चिंतनाचा फायदा नाही. फायदा फक्त देवाच्या चिंतनाचा. जडाचं चिंतन केल्यावरती काय होतं? फार तुमच्या डोक्याला फार व्याप देत नाही. फक्त ज्ञानोबरांचे ओवी सांगतो, पुढे जातो. भगवान गीतेमध्ये वर्णन करताना म्हणतात, ते हेतो विषयांकुंच संघास निषुपजायते, संघात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती समूह, समूहात स्मृती विभ्रमा, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात नुसतं नश्यती नाही, प्रकर्षाने प्रणश्यती. ज्ञानोबा 2च वेळ सांगतो. ज्ञानोबा इतकं गोड बोलले, म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना, तो प्रौढ झाली त्रिभुवना, काय पुरुष के. तैसे विषयाचे ध्यान जरी विपाय आहे मन, पण ज्ञानोबा म्हणतात यशने पत निश्चित ठाकी. महाराज जडाचं नुसतं विषयाचं जरी चिंतन जरी केलं तर विषय समोर असून येतं नसू, पण मनात जरी नुसतं विषयाचं चिंतन केलं तर ज्ञानोबा म्हणले विपाय म्हणजे सहज जरी विषय मनात आला, विषय जरी सहज आला, पण पतन निश्चित होतंय. इतकं विषय भयानक आहे महाराज. ज्ञानोबांनी त्याला दृष्टांत दिला. तर तुम्ही सगळी मंडळी शेतकरी, मला खरंच सांगा, समजा कडब्याची एक पिंडी, तिला पेटवायला काडी किती लागते? 1. बरं, 1 कडब्याची पिंडी पेटवायला 1 काडी लागते. 2 कडब्याच्या पेंड्या पेटवायला किती काड्या लागते? 1च. बरं, 100 कडब्याच्या पेंड्या पेटवायला किती लागते? 1च. अजून 1च. गणित माझं कसं आहे का तुमचं?
पण आखीच गंजी पेटवायची म्हणल्यावर म्हणजे पेटवली असं सांगता का सहज सांगा पेटवली नाही ना कोणाची महाराज इतकी मोठी गंजी असली महाराज म्हणले एकच काडी त्याला पुरेशी आहे. तसं एक नुसतं विषयाचं ध्यान जरी मनामध्ये आलं तरी माणसाचं पतन होतंय. तुम्हाला एक गोष्ट सांगू, कधी कधी देवाचं चिंतन करत असताना जर जडाचं चिंतन आलं तर जवळ असलेला देव दूर जातो. मान प्रभू राम जवळ होते, देव जवळ आहे आणि लक्ष कशावर गेलं सीतामाईचं? हरणावरती गेलं. याला म्हणायचं जडाचं चिंतन. अरे सोन्यासारखा नवरा जवळ असताना सोन्याच्या हरणाकडे लक्ष जायची गरजच काय? भगवान म्हणजे सोन्यासारखा नवरा असून सोन्याच्या हरणाकडे बघती ना, तुला 6 महिने सोन्याच्या लंकेतच नेऊन बसतो, काळजी करायचं कारण नाही. आणि मग ते नखरा भगवान परमात्म्यानेच केला. सोन्यासारखा नवरा असताना ऐका, नवरा जवळ होता तेव्हा सोन्याकडे लक्ष गेलं आणि जेव्हा सोन्याच्या लंकेत जाऊन बसले तेव्हा मग नवऱ्याचं लक्ष आलं. देव जवळ असताना जर जडावं माणसाचं चिंतन केलं, जडाचं चिंतन कामाचं नाही, जीवाचं चिंतन काय कामाचं आहे? ज्ञानोबा सांगतात, यांती देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मध्या जनोपेमा. अथवा जयाची चित्ते वाती पितरांची व्रते जीवित सरळ याता ते पितृत्ववरी मने वाचा करणे जायचे भजने देवाच्या वाणी. हे शरीर जाती अक्षणी देवची झाले. तुम्ही ज्याची पूजा करा ते तुमच्या पदरात पडतं. मग चिंतन करायचंय ना, कोणाचं करा? देवाचं करा. ती म्हणा देवाचं चिंतन कसं काय करायचं ऐका, त्याच्या स्वरूपाचं चिंतन करायचं. गवळणी सारख्या म्हणायच्या, काय तो भगवान परमात्मा दिसायला राजस सुकुमार बदनाचा पुतळा. हे सुद्धा सारखी म्हणायची, माझे आछडे बछडे चकुडे गोलाते रोकडे पाहिली वेद लावी पैसे जीवी जडूनी. त्या गवळणी सारख्या भगवत चिंतन करायचं, स्वरूपाचं ध्यान करायचं. हे सुद्धा देवाचं चिंतन आहे. मान त्याचं स्वरूप कसं आहे? तो दिसायला कसा? राजस आहे, सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे, असं सारखं त्याचं चिंतन केलं पाहिजे. तो संकंकणे पाहिल्या वेद लावी अशी त्याची अवस्था आहे. देवाचं चिंतन ऐका, देवाचं चिंतन त्याच्या स्वरूपाचं चिंतन करा. स्वरूपाचं नाही करता त्याचं नामाचं चिंतन करा. काय अडचण आहे? स्वरूपाचं चिंतन केलं लाभ तोच आहे, नामाचं चिंतन केलं त्याचं भगवान परमात्म्याचं नाम कसं आहे? नाम गोड पुरे गोड सकळे अमृता होनी गोड नाम तुझे देवा. नामाचं चिंतन केलं पाहिजे. तुम्ही सांगतो मला महाराज का चिंतन करायचं? हे त्याचा आपल्याला लय उपकार आहे ना, म्हणून त्याचं चिंतन करायचं. एक वाक्य सांगू महिला मंडळ, एखाद्या माणसाने पुरुष मंडळी सगळ्यांनी आहे, एखाद्या माणसाने अडचणीच्या काळात जर 1,00,000 उसने दिले तर माणसं त्याचं 1,00,000 देस्तवर त्याला वाकून नमस्कार घालतात. का? लाख उसने दिलेत म्हणून. एखाद्याने अडचणीच्या काळात 1,00,000 उसने दिले, तुम्ही त्याला वाकून नमस्कार घालता. शेंडीपासून तर पायाच्या नखापर्यंत कोट्यावधी रुपयाचा नरदेश 100 वर्ष वापराय फुकट दिलाय, तुम्ही त्याचं नाव घेत नाही. केवढी शोकांती काय माहिती, केवढी शोकांती काय. अरे त्याचा केवढा उपकार आहे. 3 महिने लाईटीचं लाईट बिल थकलं तर वायरमन कनेक्शन कट करतोय. पाण्याची पाणीपट्टी 6 महिने थकली तर ग्रामपंचायत शिपाई नळाचं कनेक्शन कट करतोय. हे सगळं कनेक्शन 100 वर्ष वापराय फुकट दिलाय. मी तर म्हणतो देवाने असा एक नियम काढायला पाहिजे. एका महिन्यात माझं 1,00,000 वेळा सगळ्यांनी नाव घेतलं तर बरं आहे, नाही तर 30 तारखेला तुमची कनेक्शनच कट करतो असं म्हणायला. अशी जर कनेक्शन कट केली तर असं 30 तारखेला कनेक्शन कट केली तर 10 तारखेला काय दावे येतील महाराज. तुम्ही म्हणाल कोणाला काय कोणाचं काय. माय बाबा ऐका, किती उपकार आहे त्याचा. त्याचं चिंतन केलं पाहिजे. एका डोळ्याचं ऑपरेशन करायला 2 लाख खर्च, 2 डोळे फुकट दिले. एका कानाला मशीन बसवायची म्हटलं ना तर 75,000 खर्च, 2 कान फुकट दिले. एक दात पडला दुसरा बसवाय 35,000 लागतात, 32 फुकट दिले. एक किडनी खराब झाली दुसरी कोणी देत नाही, दिली तर पहिल्यासारखं काम करत नाही. डायलिसिस नावाचा प्रकार ज्यांना त्यांना विचारा किडनीचा रोग काय, 2 किडन्या फुकट दिल्या. मरेपर्यंत जगतोय, अजून काय करायला पाहिजे? मग ऐका ना, जो नामचिंतन करतोय त्याच्या ऊसातून कांद्यात तोच पाऊस पडतोय, आणि जो सप्त्याला जातोय त्याच्या ऊसात तोच पाऊस पडतोय. जो सप्ताच होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करतोय त्याच्या वावरात तोच पाऊस पडतोय ना. केवढी दया आहे, केवढी दया आहे महाराज. सोपं नाही. एवढी दया केल्याचं त्या चिंतन आपण केलं पाहिजे.
आणि मायबाप चिंतन केल्यावरती मला फायदा काय? चिंतने सरे तो धन्य धन्य काय भाषा आहे तुकारामांची. तुमचा जो काळ चिंतनात गेलाय ना तेवढा धन्य झालाय, बाकीचा असाच गेलाय. मला एका मिनिटात सांगतो पुढचं. पण जेव्हा एका श्रीमंतानं 100 वारकऱ्यांना घरी जेवायला बोलवलं. बेत होता पुरणपोळीचा. महिला मंडळ मला पटपट उत्तर द्या. इकडं 50 वारकरी, तिकडे 50 वारकरी जेवायला बसले. गडी धनिक असल्यामुळे त्यांनी 5,000 रुपये किलोचं गिर गाईचं तूप आणलं होतं. 2 किलो आणलं होतं 10,000चं तूप फक्त वारकऱ्यांसाठी. मग त्या बायकोनं आदल्या दिवशी ते आपल्या स्टीलच्या डब्यामध्ये ते ओतून ठेवलं. आणि पुरणपोळ्या वाढल्या, दूध वाढलं, सगळं झालं. गडी पंक्तीत आला पाहिलं तर तूप नाही. तूप नाही पाहिलं तर गडी जुन्या काळात थोडासा डॅशिंग होता. बाहेरून पंक्तीतून आवाज दिला. आताच्या गड्याची ताकद नाही पंक्तीतून आत आवाज द्यायला. पंक्तीतून जर आवाज दिला तर आतून काय आवाज येईल. हाय काय बऱ्याच जणांना आहे ना, तुम्हाला सांगतो अशी माणसं आहेत काही, बऱ्याच जणांना आहे ना, महाराज लोकांना आजही चहा प्यायला घरी न्यायची लई दाटी इच्छा आहे. मला ताकद नाही गड्याची चहाला न्यायला. तो असाच पुढे नाशिकच्या चौकात पुढे शिनर फिनर अशी इकडून बाकी ना आपल्याला गडी ताकदवान होत. बाहेर आवाज दिला, अरे 2 किलो तूप आणले 10,000चं, पंक्तीत तूप नाही वाढलं. बायको घाबरली तिने स्टीलचा डबा घेतला. थोडा आहार चुलीचा माग वाढला का तूप असं घट्ट झालं. तिला वाटलं डबा तसा ठेवला, झाकण उंच काढलं का अजून तूप येत नाही. डबा आवाज दिला. बाई घाबरली. घाबरत तिने गेली त्या तुपाच्या डब्याला हात लावला. महिला मंडळ काहीतरी घ्यायला पाहिजे होतं, तिने घेतलं नाही. तिला वाटलं का ते काय, चटका बाटला तो 2 किलोचा डबा अख्खा चुलीत उलटा. अख्ख्या घरात जाळून दूर संगत. का जाळ झालाय म्हणून गडी बाहेर आला. आधीच त्याचा जाळ झाला होता आणि तो गडी आतमध्ये आला. हात आल्याच्या नंतर त्याने पाहिलं एवढीच सुद्धा तूप नाही राहिलं. 10,000चं नुकसान झालं. हाताची बाई मागे सारली. बाईच्या कानफटात मारणार. जुन्या काळातल्या बाई एवढ्या चांगल्या होत्या. नवरा मारायला गेला की त्याचं पाय धरीत होत्या. आता मी नाही सांगितलं, तुम्ही तुमचं बघा. आणि मग तो मारायला गेला की पंडितवतीनं पाय धरल्यावरती कोणताही माणूस आपल्या अंगावर चालू करून आला ना, शास्त्र सांगतं त्याचं पाय धरा, हात जोडा, त्याचा राग निम शांत होतो. बाईनं पाय धरल्यावरती रडायला लागली. याचा राग शांत झाला. तो ती तर्कवादी फार होती. मला एवढा तर्क सांगायचा आणि मला चिंतनाच्या प्रसंगापासून पुढे जायचं. तिनं काय तर्क मांडला माहिती मला. ती म्हणली, हो ऐका ना, हा 2 किलोचा तुपाचा डबा आहे ना, हा पंक्तीत वाढला असता तरी मोकळाच झाला असता आणि हा चुलीत गेलाय तरी मोकळा झाला. तुम्ही मला मारून मोकळी का करता. काय तर्क मांडला बाई. बाईले हुशार होती. आता बाई सगळ्यांना माझा प्रश्न आहे, खरं सांगा 10,000च्या तुपाचं सार्थक पण कशात आहे. पंक्तीत वाढून संपणं सार्थक पण आहे का चुलीत मोकळं होणं सार्थक पण आहे. तुमचं काय म्हणणं आहे. पंक्तीत मुद्दा पटला. पंक्तीत. हा आता माझ्याकडे लक्ष द्या. हा सुद्धा तुपाचा डबा आहे. कोणता? हा सुद्धा. ऐका ना, हा जर परमार्थ करताना गेला तर म्हणायचं पंक्तीत गेला. नुसताच संसार करताना गेला तर म्हणायचं चुलीत गेला. आता ऐका नुसत्या काळ्या बाजू नका. सध्या आपला गेलाय पुढे एवढं एकदा बघा. मी म्हणतो कोणाचं 1 किलो गेला असेल, कोणाचं पावशेर राहिला असेल, इकडे या. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतनात गेला त्या काळाचं सार्थक पडो. म्हणून महाराज म्हणजे काळ सारावा चिंतने. मग चिंतन आता ऐका, उपाय सांगितला, काळ चिंतनात सारावा. पण मग चिंतन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. आता चिंतन कसं करायचं इथून पुढे सांगितलं. एकांतवासी. तुम्ही म्हणाल मला एकांतवास म्हणजे काय, एकांतात जायचं का. आता सध्या मृत्यू लोकात एकांतात जाणं काही शक्य राहिलेलं नाही. आमचे गुरुवर्य गुरुजी एकांतवासाचा अर्थ काय सांगतात माहिती का. परमार्थिकाचा एकांतवास म्हणजे काय, एकाच भगवान परमात्म्याचं चिंतन करणं हाच परमार्थिकाचा एकांतवास आहे. महाराज याच्या व्यतिरिक्त एकांतवास. महाराज म्हणतात सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशावरी. पतिव्रते जैसा भर्तार प्रमाण आम्हा नारायण तैशावरी. आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणूया देव आणि काशी. कटेवरी कर्ण हिजा देवाचे नेघेवी तयाचे दर्शन. ही परमार्थिकाचा एकांतवास. तसा आपला आहे ना एकांतवास बिघडलेलाच आहे. मला एकाच विठोबाचं चिंतन करणं, एकाच भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं हा परमार्थिकाचा एकांतवास आहे. पण आमची अडचण कशी, भगवान स्वतः 13व्या अध्याय म्हणतात अर्जुना, एकादशीच्या दिवशी जितका पाडवा अमाशी तितकाच नागाशी पंचमीच्या दिवशी चौथ मोटके पाही मग गणेशाचाची होय 14 म्हणे माये तुझाच व दुर्गे. भगवान परमात्मा म्हटले अर्जुना, आषाढी एकादशीला जेवढी लोक माझी पूजा करतात तितक्याच प्रेमाने नागपंचमीला नागाची करतात, संकष्टीला गणपतीची करतात, 14शीला दुर्गा मातेची करतात. आईसा खंड वचन करी भोगानो हे गावद्वारी
उगानो एक क्षण भरी आगवेन गावद्वारी आहे वजैशी. हा एकांत वासना, एकाच भगवान परमात्म्याचं चिंतन करणं हा परमार्थिकाचा एकांतवास आहे. एकांतवासी अजून काय करू महाराज? गंगा स्नानी. आता तुम्ही म्हणाल महाराज गंगा स्नान करायचं म्हणजे काय? आता गंगा इथं जवळ आहे का महाराज? आपल्याला ती कोणती जवळ आहे म्हणजे बाबा इथं कोणती? हा, आता ही आपली नदी. महाराज तुम्हाला सांगतो गंगा स्नान याचा अर्थ काय होतो माहितीये का? आता गंगा जर बघायला गेली तर ती उत्तर प्रदेशात आहे. आता आपण रोज तर उत्तर प्रदेशात जाऊ शकतो का? उत्तर प्रदेशात गेलो तर आपल्याला गंगेला जाता येत नाही. मग आपल्या जवळून जी नदी जाते ती आपल्यासाठी गंगाच आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीचे गंगा. आम्ही भाग्यवान आहे का? आमच्या शेताजवळून भीमा जाते. हा, आपल्या जवळून जी नदी जाते ना तीच आपल्यासाठी गंगा आहे. आणि तिथे गेल्याच्या नंतर तेच म्हटलं पाहिजे आपण. ती जाऊ द्या, पूर्वीचा काळ फार चांगला होता महाराज. पूर्वीच्या काळामध्ये आंघोळीला महिला बादली नसायची. काय असायचं? त्याला गंगाळ म्हणतात. तिकडे काय शब्द आहे मला माहिती नाही. हा, त्याचा मूळ शब्द आहे गंगा आळ असा शब्द आहे. म्हणजे किमान त्याचं नाव घेताना तरी नाव कशाचं येईल? गंगेचं. गंगेचं गंगा आळ, गंगा आलय असा शब्द होतो त्याच्यामध्ये. आणि मग ते घेताना तरी किमान अरे ते गंगाळ कुठे, गंगाळ कुठे म्हणता म्हणता तरी गंगेचं नाव मुखामध्ये ये. आता बादली कुठे, बादली कुठे म्हणताना काय पुण्य मिळायचं तुम्हाला खरं सांग. काय काय मग काय केलं पाहिजे? ऐका, ज्यावेळेला आपण आंघोळीला बसतो ना, ऐका मातृवर्ग पितृवर्ग, आंघोळीला बसतो डोक्यावर तांबे आपण कशाने पाणी घेतलं ना लगेच म्हणायचं वाचे म्हणता गंगा गंगा, लगेच गंगा 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 म्हणायचं. तुम्ही असं जरी नुसतं केलं तरी तुम्हाला गंगेच्या स्नानाचं पुण्य मिळेल. उद्यापासून काय माणसं आंघोळ करता करता चार दूध टाका माणसा आंघोळीला म्हणता गंगा गंगा माणसं काय म्हणतील? काय माणसं काय सांगायचं? एकाच वर्षी एका देवाचं पूजन, गंगा स्नान, गंगेचं स्नान. अजून काय करू महाराज? देवाच्या पूजनी. तुम्ही म्हणा देवाची पूजा कशी करायची? ऐका, देवाच्या पूजेचं सुद्धा एक वर्मा आहे. भजन करा सांगतो. विठ्ठल कोणाही जीवाचा कोणाही सगळ्यात सोपी ही पूजा आहे महाराज. आपल्याला पूजेसाठी फार करणं होत नाही ना. एक कोणाचा द्वेषच करायचा नाही, ही सुद्धा देवाची मोठी पूजा आहे महाराज. त्याच्या पुढे जाऊन सांगू स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची. आणि महिला मिळून तुम्हाला जर देवाची पूजा करायची, आता आमच्या पूजेत लय फरक आहे महाराज. शास्त्र सांगतं देवाची पूजा कशी करावी. यथा देहे तथा देवे. जशी देहाची काळजी घेतात तशी देवाची काळजी घ्या. आता सगळ्यांना माझी विनंती, आपण सकाळी सकाळी जर आंघोळ केली तर आपल्याला आपलं अंग पुसण्यासाठी आपल्याला टॉवेल आहे. खरं सांगा देवा, देवाची तुम्ही देवालयात पूजा केल्यावर खरंच त्याला चांगला टॉवेल आहे का हो? हे असं त्यांना धन्यवाद आहे मला. नसो त्यांचं काय लय अवघड आहे माना. पण लोक जर देवालयातला देव जर जास्त असले ना, त्यांना काढायची सुद्धा प्रथा असावी. आपण सुपलीत कसा कचरा भरितो ना माना, तसं काहीतरी तामानं तिथं लागतं सगळे देव एकदाच त्याच्यात आया आया काही तर अशीच पडली त्यात पाण्यात तसंच वर मांडी त्यात. तसं नाही पाहिजे मला. आपल्याला गरम पाणी आंघोळीला, देवाला सुद्धा कसं पाहिजे? ऐका, यथा दे येता देवे तेवढं सांगतो पुढे जातो. आपल्याला गरम पाणी, देवाला गरम पाणी. आपल्याला अंग कोरडं करायला टॉवेल, देवाला टॉवेल पाहिजे. देवाच्या देवाऱ्यातलं जे वस्त्र आपण खाली टाकतो ते रोज धुतलं पाहिजे आणि नवीन टाकलं पाहिजे. देवाचा देवारा रोज पुसलाच पाहिजे. महिला मिळेल तुम्ही कुंकू लावताना, आम्ही गोपीचंदन टिळा लावताना किती निरखून लावतो.
आम्ही तर इथं व्यवस्थित आला पाहिजे, बुक्कामध्ये आला पाहिजे, खाली दुसरा आला पाहिजे, इथं व्यवस्थित आलं पाहिजे. तुम्ही कुंकू लावताना खरं सांगा, तुम्ही आता सगळ्यांनी तुमच्या घरी गेल्यावर नाही का तुमच्या भिंतीवरचे देव आणि देवालयातले देव बघा, तुम्ही त्यांना गंध कसा लावलाय महाराज, पार त्याच्या तोंडाला साचा नाही ठेवला तुम्ही. ते खरं आहे का खोटं आहे? हा, जणू काय मास्क लावले देवाच्या तोंडाला, गंध लावले तोंडाला. ते पुरून बारीक लावला पाहिजे. एक गोष्ट सांगू, पुसलेलं वस्त्र ठेवलं ना त्याच्यावर देव मांडला पाहिजे, बारीक गंध लावला पाहिजे, देवाला दिवा लावला पाहिजे, देवाला अगरबत्ती लावली पाहिजे. घरात जे भोजन आहे ना ते आधी आपण देवाला दिलं पाहिजे. आपली अशी माणसं आहेत ना महाराज, सणावाराशिवाय देवाला नैवेद्य नाही आपलं. आणि जर पोळ्यांचा दिवस असला ना मला बाया एवढ्या हुशार निघाल्यात महाराज, स्वतःला खायची म्हणजे का त्या तव्यावर पोळी मावत नाही आणि देवाला निवड म्हणला का एवढा चालतोय. खरं आहे का खोटं आहे? खरं सांगा, तुम्हाला मर्यादेची शपथ आहे, खरं सांगा. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य असतो का बारीक असतोय, त्यात पूर्णाचा तपास नाही, कबूल झाल्या. काय बाया हुशार आहेत, पूर्णाचा तपास नाही. बाईनं जर एकदाच भातात हात घातला ना ते एकदाच असं त्या नैवेद्य एकदा असं. बरं मी काय म्हणतो जाऊ दे सगळं, तुम्ही जर प्रत्येक नैवेद्यावर एक एक वजन ठेवलं तर तुम्हाला काय होईल? बाई अशी एक वजन किती असं ठेवली, एका देवाच्या नैवेद्यावर नुसती हिरवी मिरचीच गेली मला, तो म्हणला भजी देऊ नको पण ठसका करून मारू नको बाबा. आता तुम्ही सांगा, अशा देवाच्या पूजा आपल्या जर असल्या, हे देव कसा मिळायचा नाही. मग ऐका, जशी स्वतःच्या देहाची काळजी घेता तशी देवाची काळजी घ्या. यथा देही तथा देवी, त्याला म्हणायचं देवाच्या पूजने. अजून काय करा? महाराज म्हणतात प्रदक्षिणा तुळशीच्या. इथं बसलेल्या महिला मंडळी खरं सांगा, तुळशीला रोज पाणी घालता का तुम्ही? मी आता कोणाला वर हात करायला नाही सांगणार, करू नका. काय होईल, ज्यांना नाही का त्यांना टेन्शन. आपण हिंदू धर्मात स्वाभिमानाच्या जन्माला आलोय ना. महिला तुम्हाला एक गोष्ट सांगतो महाराज जोडून, पंढरी बाबा, आम्ही मराठवाड्याचा बनी वर्तमान महिला मंडळ. मी इथं आलो म्हणजे मी काही इकडलाच आहे, तुमच्या इकडला, मी काय मराठवाड्यातला नाही, मी काय बाजू घेत नाही. पण मराठवाड्यातली सवय गोष्ट चांगली. मराठवाड्यातला माणूस जर सकाळी उठला त्याने आंघोळ केला, स्त्री असू दे नाही तर पुरुष, पण तो गावच्या मंदिरात पाया पडायला गेल्याशिवाय तो चहाचा घोट सुद्धा घेणार काय सवय आहे त्यांची. आपली बाई एकदा काला झाला का पुढच्या सत्याशिवाय मंदिरात येणार नाही. मारुती तर राहू नाही तर त्र्यंबकला जाऊ. काय गेलं पडलं तुम्ही सांगा ना. आपल्या बाईनं रोज उठले ना महाराज, तिने पाणी घेतलं पाहिजे, तुळशीला घातलं पाहिजे, तुळशीला एक प्रदक्षिणा, तुळशीला प्रदक्षिणा घातली तर नवऱ्याचं आयुष्य वाढतंय. तुम्हाला वाटतं का नाही त्याचं आयुष्य वाढावं? आता त्यांनी नाही, तुम्ही ध्यान ठेवायचं. जर मी सांगून बाईनं जर उद्या पाणी नाही घातलं तर तिला साडी आणायची नाही का? ती तुमची काळजी करत नाही, आपण का काळजी? ते म्हणा महाराज हे प्रदक्षिणा घालून हे चक्रा मारून मिळतं का? त्याचं उत्तर सांगतो आणि पुढे जाऊ. ऐका म्हणजे एका बाईला एकुलता एक मुलगा पक्का हाटवादी होता. हाटवादी म्हणजे आई पुढे निघाली का ते मागूस लागायची. आई कांड खुरपाय निघाली का शेतात माग, आई ऊस तोड्या निघाली शेतात माग. आई एक दिवशी निघाली बाजाराला. जवळ बाजार पुढे तुमचा नाशिक रोड. एक दिवशी त्याची आई निघाली नाशिक रोडला, जायला गाडी नाही. हा घडी आजचा बाजाराचा दिवस, मला फक्त प्रदक्षिणा का तेवढं सांगतो पुढे जातो. नाशिक रोडला आई बाजाराला निघाली, त्याला माहित होता आज बाजाराचा दिवस आहे. घडी रोज कटाळून जायची आई उठू म्हणताना तर गण्या उठायचा नाही. त्या दिवशी सगळ्यांच्या आधी उठला, आईच्या आधी आंघोळ केली, कपडे घालून तयार झाला, सारखं स्टँड वर जा, घरी स्टँड वर जा. आई म्हणजे गण्या काय? तो म्हणला मी तुझ्या संग बाजाराला नाही, तू काही केलं मला किती आणलं किती मारलं, येणार म्हणजे येणार. आई म्हणली मी तुला बाजाराला नेईन पण माझी काठ आहे काय कडवर उचलून घेणार नाही. पायी जायचं. पायी म्हणला आई पायी काळजी करू नको. मला ते पायी निघाल, पण पायी निघून बारीक बाळ असते. किती लांब जाईल महिला मंडळ. ते कटाळ आणि कटाळ्यानं आईच्या जवळ गेला. आई मला कडवर उचलून घ्या ना. आता आईला वाटलं ते क्रू थकलंय, पण मी पण दमन तिकडं नाशिक रोडला जास्त. आईला हुशार होती. आई काय म्हणली माहितीये का, बाळ्या ते पुढचं आंब्याचं झाड आहे ना फक्त तिथपर्यंतचा, तुला मी लगेच उचलून घे. महाराज ते चालत नाही गेलं, आंब्याच्या झाडापर्यंत पळतच गेला. बाळ्या पळत गेला, तिथं जाऊन बसला. त्याची आई तिथं चालत आले. तुम्हाला आई घे उचलून. ती म्हणली मुडद्या हे नाही आंब्याचं झाड, ते पुढचं. बाळ्या म्हणला पुढचं वय. मग बाळ्याने जेवढी मारली पुढच्या आंब्याच्या झाडाकडे. आई तिथं आली. तो म्हणला आई घे ना आता उचलून. ती म्हणली बाळ्या तू लई येडा आहे, तुला दिसत नाही का रे, आंधळा आहेस तू, तुला मी आंब्याचं झाड म्हणतात. तो म्हणला आई ते मागचं हे ना, ते नाही ते त्याच्याकडच. बाळ्या म्हणला बरोबर. शेवटी तिसऱ्यांदा बाळ्या पळत गेला. आईला म्हणला आता हे. आईला परत म्हणली आंब्याचं झाड. बाळ्याच्या ध्यानात आलं की आपल्याला नाशिक रोडला नेऊन परत पिंपळगाव खांबला अशी जाणून. बाळ्या एवढा हुशार
बाळ्याने काय केलं, पंढरी बाबा परत बसला नाही, खाली बसला आणि पाय मातीत गोळायला सुरुवात केली, अंग जमिनीवर टाकली आणि आईच्या ध्यानात आलं, आता जर बाळ्याला कडवं घेतला नाही, हा मातीत नाही आपली इज्जत मातीत घालायला मग याला उचलून घेतलं पाहिजे. माझं एक वाक्य घरी नाही ऐका. बाळ्या दमला आणि थकला आणि थकल्याच्या नंतर त्यांनी मातीमध्ये लोळून घेतली आणि मग आईला दया आली. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, पंढरीश पांडुरंग परमात्मा, निवृत्तीनाथ महाराज आपली आई आहे. प्रदक्षिणा करून आळंदी पंढरीची वारी करून नामचिंतन करून इतकं दमायचं, इतकं थकायचं की एक दिवस आपण खाली पडलो पाहिजे. निवृत्तीनाथ महाराजांना दया आली पाहिजे, त्यांनी आपल्याला कडेवर उचलून घेतलं पाहिजे. याच्यासाठी प्रदक्षिणा करा, याच्यासाठी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, याच्यासाठी तुळशीची प्रदक्षिणा, याच्यासाठी काकडा. पखवादाला शरीर झिजलं पाहिजे, थकलो पाहिजे, गायन करून शरीर थिकलं पाहिजे, कीर्तन करून शरीर थकलं पाहिजे, परमार्थ करून शरीर थकलं पाहिजे आणि थकता थकता डोळ्यात पाणी आलं पाहिजे. निवृत्तीनाथ महाराज, अहो आता मला त्र्यंबकला येणं होत नाही, म्हणाल अशी अवस्था मायबाप तुमची झाली, तुम्हाला त्र्यंबकला जायची गरज नाही. निवृत्तीनाथ महाराज पिंपळगाव खांबला आल्याशिवाय याच्यासाठी परमार्थिक साधना करा. मग महाराज आम्हाला देव भेटेल का? नाही. अजून एक गोष्ट करा, अभंगाच्या दुसऱ्याच्या चिंतनात सारा एकांतवास, देवाचं पूजन, प्रदक्षिणा, तुळशीच्या करा. हे सगळ्या गोष्टी करा. एवढ्यावर भागेल का? अजून दुसरा उपाय सांगितला. काय करा? युक्त आहार, युक्त विहार. ती म्हणा परमार्थाचा, देव जोडण्याचा ना आहाराचा काय संबंध आहे का? ज्याला भजन करायचंय ना, माझं बोलणं ऐकाय ना, ज्याला भजन करायचंय, ज्याला मांडी घालून 2 तास नीट कीर्तन ऐकायचंय ना, त्यांनी जरा कीर्तनाच्या अगोदर मापात खायचं. म्हणून 7 ते 9 ची कीर्तन आली, तीच बरी झाली. हे 9 ते 11चं डिव्हिजन होतं. माणसं प्रत्येकाला वाटायचं मला टिकून बसायला जागा मिळावा, का हे लोड सहन होत नाही ना. आणि माणसं गावचं जेवण असल्यावर हात आखडता किती नाहीत मला. तो म्हणतो पावती फाडली तर भात खावा. आता काय सांगायचं, पावती फाडली मग तो मारुती उपकार केला, आता तू बाका भात करायचं ते सगळं घरी मी आता काय करा. हे ऐका, ज्याला भजन करायचं माणसाला आहे ना, जास्त आहार झाल्यावर परमार्थ करता येत नाही. आणि आहार कमी राहिला तरी हे शरीर काम करत नाही. कथेची सामुग्री देहावसानावरी, नको जाऊ देव भंगा गात्रे माझे. आणि युक्त खाल्लं पाहिजे. युक्त म्हणजे याला फार ताणे नाही आला पाहिजे आणि खाऊने फार टेन्शन येता कामा नये. युक्त आहार ही परमार्थाचं साधन आहे. युक्त विहार, युक्त म्हणजे माणसाने मापात फिरलं पाहिजे. ऐका, तुम्हाला सांगतो, विहार चुकल्यावर काय होतं हे आज्या मेळ्याला विचारा. विठ्ठल आज्या मेळ्याचा सदस्य ग्रंथी ब्राह्मण होता. मला फार वेद पाठक होता, सगळं ज्ञान त्याला होतं. पण चुकून एक दिवशी नको त्या गल्लीला गेला आणि त्याचा विहार चुकला. त्याचा परिणाम काय झाला मला सगळं सांगायला माझ्याजवळ वेळ नाही. युक्त आहार, युक्त विहार, नेम इंद्रियाशी सार. इंद्रियाला आपल्या नेम असावा. तुकोबारांनी इंद्रियाला नेम लावला होता, घेई घेई माझे वाचे गोड नाम. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा
विठोबाचे तुकोबारांनी आज्ञा शरीरालाच काम सांगितलं होतं. जरी माझे कोणी कापतील मान तरी नको आणवद जीवे. सकळ इंद्रिया ही माझी लय गोडा बोललाय. सकळ इंद्रिया ही माझी विनंती नका हो प्रति पांडुरंगा. चला हात पाय हेची काम करा माझ्या नमस्कारा विठोबाशी. वा काय इंद्रियांना काम सांगितलं मला. चित्ती तू पायी राहावी अखंडी. चित्ताला सांगितलं तू पायावर राहा. सगळ्या इंद्रियांना काम नेमून दिलं ना आपण ते काम केलं पाहिजे. माय बाबा ऐका, डोळे तो चांगलं बघा, काने तो चांगला ऐका, वाचे तो चांगलं बोला, हात तो चांगलं करा, पाय तोपर्यंत आळंदी पंढरीची वारी करून घ्या. परत चंच नाही. इंद्रियाला नियम असला पाहिजे. कीर्तनात कीर्तन करणे विठ्ठल विठ्ठल म्हणल्याच्या नंतर आम्ही सांगायचं का तुम्हाला टाळ्या वाजवा आणि मग तुम्ही टाळ्या वाजवायचं का? कोणी तो बसलेल्या माणसाला पंगत वाढले जेव्हा मला सांगायला लागलाय का ते आपल्याला कळत टाळे वाजवायचं कळत नाही का? इंद्रियाला नियम असावा. मला इंद्रियाला काय असावा? नियम असावा. इंद्रियाला सवय असावी. नेम इंद्रियाशी सार. दुसरी गोष्ट नसावी बासर निद्रा नसावी. बहुभाषण नसावं. माणसाने ना थोडंच बोलावं पण चांगलं बोलावं बरं का. आपलं बोलणं असं असावं की ज्ञानोबारांच्या भाषेत परिसता होय माय बाप. समोरच्याला वाटलं पाहिजे की आपले आई बाप आपल्याशी बोलतात. काही बोलणं कसं नसावं ज्ञानोबाला सांगताय. विरोधू 13 गोष्टी टाळून बोललं पाहिजे. आता सगळं विश्लेषण करत नाही. विरोधू वादू बडू प्रणिता पडाळू पासू चढू वर्म स्पर्शू आटो वे गोविंदानु आशा शंका प्रतारणू संन्याशीले अवगुणू जेवाच्या. ज्ञानोबारांना विचारलं बोलावं कसं? साच आणि मवाळ वितुली आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबारानंतर म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड गीती आईशे गोडा तुडले. काय बोलले ज्ञानोबारा? ज्ञानोबारा म्हणले मी सहज बोलायला गेलो तर माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी बाहेर पडली. तुकोबारा म्हणले मी सहज बोलायला गेलो माझ्या मुखातून गाथा बाहेर पडला. आम्ही सहज बोलायला गेलो जमलीला लग्न म्हणून टाकलं. आमचा काय नाद आहे. आम्ही सहज बोलायला गेलो शब्द पण पडला असले आम्ही माणसं. काय बोलावं? बहुभाषण नसावं. एक पंढरीबाबा एक गडी आपल्या पिंपळगाव खामच्या चौकात बसले. हे बोलणं कसं असावं तुम्हाला कळतंय? मागच्या वेळेस सगळ्यांना लक्षात घ्या. चौकात बसला गडी बोलायला बासर होता. बासर म्हणजे नको ते बोलायची सवय होती. आणि मग योग असा आला की मुलीच्या इकडली माणसं आली. नवरदेव होता पिंपळगाव खामचा त्याला बघायला. गावात आली मोबाईलला रेंज नाही. मग एक जण गाडीच्या खाली उतरला. त्या म्हाताऱ्याला विचारलं म्हणजे बाबा बोलणं कसं असावं? तुमच्या गावातले अमुक पाटील त्यांचं घर कुठे हो? ते म्हणला कशाला? म्हणजे त्यांचा तो मोठा पोरगा आहे ना त्याला माझी मधली पोरगी दिली. आता म्हाताऱ्याने घर सांगावा ना. पंढरीबाबा ते काय म्हणलं माहितीये? हा त्याला फिटी ती तोच काय. त्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांनी वदनी कवळ करून घरी जा काळजी करू. त्याला म्हणायचं बहुभाषण नसावं. आहे आमच्या तालुक्यामध्ये कडूस गाव आहे. कडूस माहिती ना? गंगाराम मावळ कडूस. बोलणं कसं असावं? गंगाराम मावळांची हरवली म्हैस. आता जुन्या काळातील लोक दुग्ध व्यवसायावर जगत होते. गंगाराम मावळ म्हैस स्वतः बऱ्याच दिवस नाही ते गेले भांडार डोंगरावर. तुकोबारायचं भजन करत होते. आता त्यांना काय माहितीये तुकोबाराय लोक कशी बोलायची जुन्या काळात माहितीये का? अजूनही आम्हाला आठवते 10-12 वर्षापूर्वी चांगला आम्हाला दिवस आले नाही तर लोक आम्हाला काय मारायचे माहितीये का? ए बोवा काय म्हणायची? लय विचित्र माणसं काय बोलतील त्यांच्या बरोबर. आता ते किमान महाराज म्हणते. आणि मग गंगाराम मावळांनी पंढरीबाबा हाक मारली तुकोबारायला. ओ बोवा. तुकोबाराय भजनातून जागे झाले. महाराज म्हणले भजनी विक्षेप त्याची पै मरण. आणि तुकोबाराय म्हणले काय लाग मारली? ते म्हणजे माझी म्हैस पाहिली का? तुकोबाराय रागात म्हणले जा तुझी म्हैस म्हणले कडूसला गोठ्यात बांधली. पण जाता जाता तुकोबाराय त्याला म्हणले ओ गंगाराम बाबा हे डोळे आहेत ना म्हैस शोधायला नाही पांडुरंगाला शोधायला दिले. तेवढा शब्द ध्यानात राहू. तेवढा शब्द ध्यानात ठेवला. गंगाराम मावळ घरी गेले पाहत तर 13 दिवसची म्हैस सापडली नाही. ती गोठ्यात बांधली होती. शब्दाचा परिणाम झाला. त्या दिवशी संसारावर तुळशीपत्र ठेवलं आणि तुकोबारायचे टाळकरी झाले. आणि आज वर्षातून एकदा त्या एका गोष्टीसाठी पंढरीचा पांडुरंग परमात्मा कडूसला गंगाराम मावळांना भेटायला येतो. ही तुकोबारायांच्या वचनाची ताकद. नसावी बासर निद्रा बहु भाषण. आणि असं जर तुम्ही वागले तर तुमच्या पदरात काय पडेल? परमार्थ महाधन. हे महाधन आहे. महाधन परमार्थ. धन वेगळं महाधन वेगळं. धनातला महाधनाचा फरक सांगतो. बरोबर 9ला 1 मिनिट बाकी असताना थांबतो. धन म्हणजे काय? आता सध्या तुमच्याजवळ जे धन आहे ना महाराज एकच फरक सांगतो. त्यात बायकोला वाटा द्यावा लागेल. मुलांना वाटा द्यावा लागेल. जिवंतपणे नाही दिला मेल्यावर तुमचं मृत्यूपत्राचा दाखला जर त्याला टेका दिला की त्याला हिस्सेदारी होती. पण तुम्ही सांगा आता तुम्ही 2 तास सगळेजण कीर्तनाला बसले आणि तुम्हाला समजा पुण्य किलोत मापता येत नाही पण मी व्यवहारासाठी किलोत धरतो.
तुम्हाला एका कीर्तन ऐकल्यामुळे 5 किलो पुण्य मिळालं. हे ते पुण्य तुम्ही कोणाला वाटणार आहे? येत आहे का वाटता? प्राप्त तुम्ही त्र्यंबकला गेले, वारीचं पुण्य मिळालं, पुण्य कोणाला देता येत नाही, ते तुमच्याच बँक बॅलन्सला तसं राहतं. बरं ह्या जन्मात राहत नाही, पुढच्या जन्मात ते तसंच कामाला येतं. म्हणून तो बॅलन्स साचवण्यापेक्षा हा बॅलन्स साचवायला शिका मायबाप जराशी. हा तर मेल्यानंतर आज बॅलन्स संग येतोय. पहिल्यांदा 10 तोळ्याचं सोनं गळ्यात असेल, तुमच्यावर चोराची नजर राहील. पण एक तुळशीची माळ गळ्यात घातली, तुमच्यावर पांडुरंगाची नजर राहील. 10 तोळ्याचं सोनं असू द्या, मेल्यावरती फुटका मणी कुणी ठेवायचं नाही. आणि 2 तुळशीच्या माळा गळ्यात असू द्या, एका मण्याला कोणी हात लावायचं लावी. म्हणजे मेल्यावर संघ येत आहे ते सगळं असणं गरजेचं आहे ना. हा असणं गरजेचं आहे का नाही? हा माझी माळ तुम्ही घ्या, ते सोनं इकडे द्या बरं. माझ्या कसं जे येतंय संघ ते असलं पाहिजे. मला सांगायचं ते महाधन आहे. मेल्यानंतर सुद्धा कामाला येतं. महाराज म्हणे ते कसं आहे? महाराज म्हणे खर्चे ना खोटे ना चोर ना लुटे, बढत देन सवायो पायो जी महिने राम रतन. खर्चे ना ते खर्चत नाही, खुंटे ना थांबत नाही. खर्चे ना खुंटे, चोर ना लुटे, त्याला चोर लुटत नाही. कोणी कोणी नाही लुटलं. महाराज म्हणतात नसरे लुटेता मागे बहुता जणी, जुनाट एकानी उघडली विठ्ठल विठ्ठल. जोडीले हे नसरे अविनाश आनंद हे जोडीले हे नसरे अविनाश अमृत मूर्ती मधुसूदन समचरणी तुमचे धाडिया दरुसरा महाजन जोडीले हे न सरेधन अमृत मूर्ती मधुसूदन हा समचरणी देखीला. म्हणून परमार्थ महाधन काय करत जोडी देवाचे चरण, देवाचं चरण जोडी. आपण काय करावं हा भया जतन हे उपाय लावायचे विठोबा.
परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. आणि यातलं काहीच नाही जमलं तर शेवटचा एक पर्याय करा. देह समर्पी देवा भारतारी देह समर्पी देवा भारतारी होया देवा देह समर्पिले देवा, ज्याचा आहे त्याला समर्पण करा. काहीच नाही करता आलं ते एक करा. देह समर्पिले देवा, पण तो समर्पण करत असताना भार काहीच न घ्यावा. मग काय होईल? तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. होईल आघवा तुका म्हणे आनंद, युक्ता आहार विहारणे मैत्रियाशी सार, नसावे बासर निद्रा बहु भाषण झालेली सेवा. भगवान परमात्म्याच्या नारविंदावरती समर्पित करतो. तुम्ही मातृवर्ग पितृवर्ग उपस्थित सर्व टाळकरी मंडळी, गायनाचार्य, दोन्ही मृदंगाचार्य मंडळी उपस्थित, परमार्थिक जाणते मंडळी, बोलण्याच्या ओघात काही चुकीचा शब्द गेला आई वडिलांच्या अंतःकरणाने माफ करा. सर्वांच्या चरणारविंदावरती सेवा समर्पित करतो. सेवा संपल्याचं जाहीर करतो. शेवटची सगळ्यांनी एकदा हात वर करा. हा, निवृत्ती राय. हो हो, गायक मंडळी करा पाहिजे. हो, निवृत्ती राया
महाराज